कृष्णा फ्लड डायव्हर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो। यातून सुमारे 6 जिल्ह्यांचा दुष्काळी प्रश्न मिटणार असं बोललं जातं आणि या कामाच्या सर्वेक्षणासाठी सुमारे 17 कोटीच्या निविदा काढल्या आहेत। या स्वप्न प्रोजेक्टचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार का अतिरिक्त पाण्याचा फटका बसणार, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी हा प्रोजेक्ट राजकीय इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शित केला जातोय। या प्रोजेक्टसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे तसेच माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठा पाठपुरावा केल्याचं सांगितलं जातंय। नेमकं ही मंडळी कोण आहे? ही नेते मंडळी पाहिली तरी हे सगळेजण मागील निवडणुकीमध्ये पराभूत झालेले नेते मंडळी आहेत। जर हा प्रोजेक्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून पाठपुरावा आधीच केला असता तर कदाचित स्थानिक लोकांना स्थानिक शेतकऱ्यांना हा प्रोजेक्ट आवडला असता। मात्र हा प्रोजेक्ट आत्ता नव्यानं समोर आल्याचं बोललं जातंय। खरं तर हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणण्या अगोदर ह्या गोष्टीची पण आपण चर्चा करणं काळाची गरज आहे। कारण कृष्णा फ्लड डायव्हर्शन हे आपण नाव बदलल्याचं दिसून येतंय। कारण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी स्वतः हा प्रोजेक्ट फॉलो केला होता, तो म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण। याच प्रोजेक्टची ही दुसरी आवृत्ती म्हणायला काय हरकत नाही। कारण त्यांचं सुद्धा ध्येय हेच होतं की कृष्णा नदीचं वाया जाणारं पाणी हे भीमा नदीत आणून सोडायचं आणि मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही गावं असतील, या दुष्काळी भागांचं कल्याण करणं। आणि तोच प्रोजेक्ट आता प्रेझेंट केला जातोय, फक्त नाव बदललंय, कृष्णा फ्लड डायव्हर्शन। या प्रोजेक्टसाठी सुमारे 19,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि हा प्रोजेक्ट आशियाई बँकेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे। तर दर्शको, 19,000 कोटीचा हा प्रकल्प मागील अनेक वर्षापासून प्रलंबित का ठेवला गेला होता, याचं देखील उत्तर या नेते मंडळींनी देण्याची गरज आहे। कारण हा प्रोजेक्ट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी साधारणतः 2005-06 या कालावधीमध्ये त्यांनी प्रेझेंट केलेला होता आणि तेव्हापासून माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील हा पाठपुरावा केला होता। खरं तर माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे ज्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी ही आट घातली होती की कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या प्रकल्पाला मदत करावी। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री, त्या काळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता। मात्र तो प्रकल्प पुन्हा प्रलंबित पडला आणि आज नव्या नावानं समोर आलाय। मात्र आपण जर ह्या गोष्टीकडे पाहिलं तर 19,000 कोटीचा प्रकल्प हा पूर्ण होणार का, हा पहिला प्रश्न आहे। त्यानंतर या प्रोजेक्टला कृष्णा नदीचं पाणी उजनी धरणात आणलं जाणार आहे। त्यामध्ये सुमारे 40 TMCचा वापर, 40 TMC पाणी उजनी धरणात आणलं जाणार आहे। तर दर्शको, पहिले याचा विचार करा की मागील वर्षी 100% भरलेल्या धरणात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या 4 पाळ्या मिळाल्यात का? जर धरण 100% भरलेलं असताना जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 पाळ्या मिळू शकल्या नाहीत, मग सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी? का पुन्हा ते 40 TMC पाणी उजनी धरणात आणायचा म्हणजे उजनी धरणाचा फक्त वापर होणार का?
का या उजनी धरणात आणलेलं हे पाणी पुन्हा या नदीत सोडून चंद्रभागा भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार का याचा देखील विचार करणं काळाची गरज आहे. कारण याचं अतिरिक्त पाणी ते उजनी धरणाची क्षमता आहे त्याच्या अतिरिक्त पाणी म्हणजे आत्ता जे 100% धरण भरते 53%नी 53 TMCनी 53% TMC पाण्याने उजनी धरण 100% भरते आणि हे 40% अतिरिक्त आल्यानंतर उजनी धरणाची क्षमता किती वाढवावी लागणार ह्याचा देखील विचार करणं काळाची गरज आहे. त्यानंतर ते किती जिल्ह्याला फायदा होणार ते पुढचा भाग आहे. मात्र आजची परिस्थिती पाहिली तर उजनी धरणाचा फायदा फक्त सोलापूर जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यासाठी गावासाठी होत होता. तो झालाही पाहिजे. मात्र खास सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिलं जातं आणि याच धरणामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे 11 धरणांचं पाणी येत असतं, सोडलं जातं. एवढ्या मोठ्या पाण्याचा विसर्ग जर उजनी धरणात येत असेल तर कृष्णा नदीचं पाणी या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्याची कॅपॅसिटी पूर्ण क्षमतेनं भरू शकेल का ह्याचाही देखील विचार करणं काळाची गरज आहे. कारण उजनी धरण हे दरवर्षी पूर्ण क्षमतेनं भरलं जातं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असती असं म्हणणं साहजिक योग्य नाही. कारण पंढरपूर असेल, सोलापूर जिल्ह्यातील इतर गावं असतील, या सगळ्या गावामध्ये 100% इरिगेटेड एरिया आहे आणि या उजनी धरणाचं पाणी सोडलं जातं. मात्र मागील 1 वर्षापासून आपण पाहतोय की उजनी धरणाच्या 2च पाळ्या दिल्या जातात. त्यामुळे यंदाच्या वर्षी पावसाळ्यात देखील शेतकऱ्यांची पिके जळलेली आहेत आणि जेव्हा पूरस्थिती झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला आणि ते पाणी प्रवाह पूर्ण खाली गेलं. त्यावेळेस याच शासनाने वीज खंडित केली. त्यामुळं वाहत्या पाण्याकडं उघड्या डोळ्याने शेतकऱ्यांना बघण्याची वेळ याच सरकारने आणलेली आहे. त्यामुळं या प्रोजेक्टचा सरळ फायदा होईल का याचा मोठा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र ह्या 19,000 कोटीचा प्रकल्प जर राबवला गेला तर यात भ्रष्टाचाराची शक्यता देखील किती आहे हे देखील जाणून घेणं काळाची गरज आहे. तर दर्शको, या मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीसांचा प्रोजेक्ट हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरू शकेल का आपल्या कमेंटमध्ये सांगा.